डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय समाजातील सर्वात मोठे परिवर्तनकारी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले आयुष्यभर समाजातील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यता याविरुद्ध लढा दिला. त्यांनी आपल्या विचारांद्वारे आणि कृतींमधून भारतीय समाजाला समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा परिपाक त्यांच्या शेवटच्या ग्रंथात बुद्ध अँड हिज धम्म स्पष्टपणे दिसून येतो. हा ग्रंथ त्यांनी 5 डिसेंबर 1956 रोजी पूर्ण केला आणि तो त्यांच्या आयुष्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा ग्रंथ ठरला. बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक लिहिला. या ग्रंथात त्यांनी भगवान गौतम बुद्धांचे जीवन, त्यांच्या विचारसरणी आणि त्यांनी मांडलेल्या धर्मतत्त्वाचे सखोल विश्लेषण केले आहे. बुद्धाचे जीवन हे सत्य, करुणा आणि प्रज्ञेचे प्रतीक होते आणि डॉक्टर आंबेडकरांनी या सर्व गुणांचा आधुनिक समाजाशी संबंध जोडून दाखवला. त्यांनी दाखवून दिले की बुद्धाचा धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नसून तो सामाजिक समतेचा आणि न्यायाचा मार्ग आहे. या ग्रंथांमध्ये आंबेडकरांनी बुद्धाच्या शिकवणींचा पुनर्विचार केला. त्यांनी बुद्ध धर्माचे मूळ स्वरूप समजावून सांगताना त्यातील नैतिकता, मानवी मूल्ये आणि विवेकाचे महत्त्व स्पष्ट केले. आंबेडकरांच्या मते बुद्धाचा धर्म हा अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीव्यवस्थेविरुद्धचा क्रांतिकारी संदेश आहे. बुद्धांनी लोकांना विचार स्वातंत्र्य, समता आणि करुणेचा मार्ग दाखवला आणि आंबेडकरांनी या विचारांना आधुनिक समाजातील संघर्ष आणि परिवर्तनाशी जोडले. बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला गेला असून त्याचे नंतर अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. या ग्रंथात बुद्धांच्या जीवनाचा तपशीलवार आढावा घेतला आहे. त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या ज्ञानप्राप्तीपर्यंत आणि पुढे त्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्यापर्यंत. मात्र आंबेडकरांनी बुद्धाच्या जीवनाची केवळ कथा सांगितली नाही, तर त्या प्रत्येक प्रसंगामागील तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी दाखवले की बुद्धाचे जीवन हे मानवतेचे प्रतीक आहे आणि त्यांचे उपदेश हे सर्व काळात लागू होणारे सत्य आहेत. या ग्रंथाचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर केवळ एकाच दिवसाने म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकरांचे निधन झाले. त्यामुळे बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ त्यांचा शेवटचा बौद्धिक आणि तात्विक संदेश ठरला. हा ग्रंथ नंतर 1957 मध्ये त्यांच्या अनुयायांनी प्रकाशित केला आणि तो आजही बौद्ध धर्माचे आधुनिक स्वरूप समजून घेण्यासाठी एक मार्गदर्शन मानला जातो. बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाद्वारे डॉक्टर आंबेडकरांनी समाजाला संदेश दिला की खरा धर्म तो जो माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो. समता, बंधुता आणि न्याय या 3 मूल्यांवर आधारित समाजाची उभारणी हीच बुद्ध धर्माची खरी शिकवण आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतीचा दस्तावेज आहे. आजही हा ग्रंथ भारतीय समाजासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरतो.